सुमय तम ब्रह्मामय तम सच्चिदानंद द्वितीयसी तम प्रत्यक्ष ब्रह्मासी सर्व ज्ञानमय विज्ञानमयसी सर्वजगतं भूतजायते सर्वजगतं भूतजायते। सगळ्या सुवासिनींनी गजरे घालायचे. कुठे दिले गजरे? हो एका मुलीने ना काही गजरा मोठं केला खाली बस ना हे केलेलं आणि प्रत्येक कायला गजरा आणि फुल तिला द्यायचे. राहिलेल्या कायना ना ती पिंपरीला आणायला गेली. प्रत्येकाला गजरा आणि फुल मिळाला. केस तिकडूनच बांधून यायचे. नवीन कोण कोण बसलेले आहे बरं त्यावेळेस पारायण घेत? बरीच संख्या आहे नवीन बसणाऱ्यांची. आता नवीन बसणाऱ्यांसाठी एक सूचना आहे की सुरुवातीला मी हे सांगते की चौरंगावर आपण काय काय ठेवलेलं आहे. ग्रंथ ठेवलेला आहे, नारळ ठेवलेला आहे, विड्याची पानं आहेत, त्याच्यावरती अक्षता आणि सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत आपण आणि दक्षिणा ठेवलेली आहे. काय करायचं? उद्या आपल्या पारायणाची समाप्ती आहे तर स्वतःचा असा नैवेद्य कुणी घरून करून आणायचा नाहीये. आपण ह्या ठिकाणी जी दक्षिणा ठेवलेली आहे ती दक्षिणा आम्ही ह्या ठिकाणी उद्या कलेक्ट करणार आहे आणि त्याचा प्रसाद आपण प्रकट दिन जो असतो ना आपला स्वामींचा त्या दिवशी तो प्रकट दिन करणार. प्रकट दिनाच्या दिवशी आपण तो त्याचा महाप्रसादामध्ये वापर करणार आहे. सगळ्यांच्या दक्षिणेमधनं एक काहीतरी पदार्थ आपण आणतो आणि त्याच्यामध्ये बनवतो. थोडक्यात म्हणजे शिरा असेल किंवा मग भाताचा तांदूळ वगैरे आणतो आपण. कारण पारायणाची समाप्ती झाल्यानंतर पोथीमध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही ब्राह्मण जोडी जेवायला घाला म्हणून. तर आपण इथं प्रत्येक जण तर काही करू शकत नाही कारण सामुदायिक पारायणामध्ये कसं असतं की स्वतःचा असा पर्सनल नैवेद्य करून आणून ब्राह्मण जोडी आपण जेवू घालू शकत नाही. म्हणून हा एकच नैवेद्य आपण करतो आणि मग आपल्या प्रकट दिनाच्या दिवशी कितीतरी ब्राह्मण जोड्या त्याच्यामध्ये तुमच्या प्रसादात जेवून जातात म्हणजे खाऊन जातात. म्हणजे त्या पारायणाचं जे काही फलित आहे ते तुम्हाला लाभतं म्हणून आपण हे असं करतो. आणि उद्या आपल्या पारायणाचा शेवटचा दिवस आहे तर प्रतिष्ठाने त्या महाप्रसाद ठेवलेला आहे. तो महाप्रसादाचा नैवेद्य प्रत्येकाने आपल्या पोथीला अगोदर दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही तो प्रसाद ग्रहण करायचा आहे. आता मी सांगते चौरंगावर आपण नारळ ठेवलेला आहे. तो नारळ घरी घेऊन जायचा आहे आणि त्याचा गोड प्रसाद करून तुम्ही खायचा आहे. त्याच्यानंतर ज्या अक्षता ठेवलेल्या आहेत ते एका पुडीमध्ये बांधून घरी न्यायच्या आणि घरी आपण ज्यावेळेस भात वगैरे करतो त्याच्यामध्ये त्या अक्षता टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर ज्या सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये विसर्जन करायच्या आहेत. आणि दक्षिणेचं तर मी आता सांगितलंय की उद्या मी दक्षिणा कलेक्ट करणार आणि त्याचा आपण महाप्रसादामध्ये वापर करतो. सुरू करायचं का आता? सगळे बसले ना व्यवस्थित? आलात का सर्व? नलगे काही झालं का? झाल्यात का दोन राहिल्यात का? आले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
स्वामी समर्थांचं आपण नामस्मरण करायचंय. एक माळ स्वामी समर्थांची. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गायत्री मंत्र बोलून ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं